गुड आफ्टरनून. मी डॉक्टर नीलम छंगाने, अर्थशास्त्र विभाग प्रमुख श्री किसनलाल नतमल गोयनका, कला वाणिज्य महाविद्यालय कारंजा लाड. BA भाग 1 सत्र 1 मध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आपला जो नियमित अभ्यासक्रम सुरू आहे अर्थशास्त्राची ओळख, यामध्ये डॉक्टर मार्शल यांच्या अर्थशास्त्राच्या व्याख्येचे गुण आणि दोष अभ्यासणार आहोत. यापूर्वी आपण ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येचे वैशिष्ट्य, गुणदोष अभ्यासले. त्याचबरोबर मार्शल यांची व्याख्या, त्या व्याख्येचे सविस्तर विश्लेषण आणि त्याचबरोबर आपण मार्शलच्या व्याख्यांची वैशिष्ट्यसुद्धा अभ्यासले. यानंतर मार्शल यांची व्याख्या ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येनंतर कशी प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर त्यामध्ये काय दोष दिसून आले, या सर्वांची चर्चा आपण इथे करणार आहोत. आपल्याला सर्वांना माहीत आहे, पुन्हा एकदा मी सांगून देते. 1890मध्ये मार्शल यांनी एक ग्रंथ लिहिला, तो म्हणजे प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमिक्स. हा जो त्यांचा ग्रंथ आहे, त्यातून त्यांनी अर्थशास्त्राला एक नवीन ओळख निर्माण करून दिली. त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या जी केली ती मानवी कल्याणावर आधारित आहे. कल्याणकारी अर्थशास्त्र म्हणून अर्थशास्त्राची एक स्वतंत्र शाखा मार्शल यांनी सुरू केली. पुन्हा एकदा आपण मार्शल यांची व्याख्या रिवाईज करूया. ती म्हणजे अतिशय सोपी आणि व्याख्या ही मोठी आहे अशी टीकासुद्धा या व्याख्यावर करण्यात आली. जे दोष आपण अभ्यासू त्यामध्ये असं दिलेलंच आहे, परंतु अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये मानवी व्यवहाराच्या प्रत्येक बाजूला स्पर्श करणारी व्याख्या असं म्हणून या व्याख्येकडे पाहिलं जाते. थोडी लांबलचक असली तरी समजायला सोपी आहे, हे एक त्याचं गुण आहे. तर आपण व्याख्या पाहूया. जीवनाच्या सामान्य व्यवहारात गुंतलेल्या मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय, ज्यात एका बाजूने संपत्तीचा आणि दुसऱ्या व अधिक महत्त्वाच्या बाजूने मानवी कल्याणाचा विचार केला जातो. जीवनाच्या दैनंदिन व्यवहारामध्ये जो मानव आहे, जे आपण आहोत, प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा व्यक्तिपरत्वे वेगवेगळी सिच्युएशन असते. तो जो मानव आहे त्याला जे करावे लागणारे प्रयत्न असतात, आर्थिक प्रयत्न असतात, ज्याच्यात त्याला संपत्ती मिळते आणि या संपत्तीच्या माध्यमातून त्याचं कल्याण साध्य होते, याचा विचार सर्वप्रथम आपल्या अर्थशास्त्राला देणारे विचारवंत डॉक्टर अल्फ्रेड मार्शल हे आहेत, ज्यांनी कल्याणावर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या केली. या व्याख्येचे जे गुण आहेत ते पहा, आपण समजून घेऊया. पहिला गुण, समजण्यास सोपी. यांनी जे शब्दप्रयोग आपल्या व्याख्येमध्ये केले आहेत ते इतके सुटसुटीत आणि परिचयाचे आहेत की कोणतीही व्याख्या सहज आणि सोप्या पद्धतीने कोणालाही समजू शकते. त्यांनी आपल्याला सर्वप्रथम सांगितलं, मार्शल यांनी, की अर्थशास्त्राचा उद्देश हा मानवी कल्याण आहे. अर्थशास्त्रामध्ये समाजात राहणाऱ्या मानवाचा अभ्यास केला जातो, समाजाबाहेरील मानवाचा अभ्यास केला जात नाही, हे त्यांनी सर्वप्रथम सांगितले. म्हणून त्यांच्या व्याख्येचे हे गुण ठरतात. मानवाच्या आर्थिक प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र. मानव आर्थिक प्रयत्न कुठले करतो, तर मानवाला आपल्या ज्या गरजा पूर्ण कराव्या लागतात, या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याच्याद्वारे जे उत्पन्न मिळविण्याच्या आर्थिक क्रिया केल्या जातात, त्याबाबत आपण सविस्तर चर्चा करूया. ते सर्वप्रथम त्यांनी त्यांच्या व्याख्येतून स्पष्ट केलं. म्हणून हा सुद्धा त्यांच्या व्याख्येचा एक गुण असलेला दिसून येतो. आणि मार्शल यांच्या व्याख्येत भौतिक सुखाच्या साधनावर भर देण्यात आला आहे. याबाबत सविस्तर चर्चा करूया आता. मार्शलची व्याख्या समजण्यास सोपी. मार्शल यांची व्याख्या समजण्यास सोपी आहे कारण मी आधीच सांगितलं, मानवाच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असणाऱ्या प्रयत्नांचा अभ्यास यात केला आहे. उदाहरणार्थ, एखादा दुकानदार असेल जो दुकानामध्ये विविध वस्तूंची विक्री करतो. त्याचा उद्देश हा काय असतो की वस्तूची विक्री करून त्याला उत्पन्न मिळावे. वस्तूच्या विक्रीतून वस्तूचा उत्पादन खर्च म्हणजे वस्तू विकत घेण्यासाठी लागलेला पैसा वजा जाता त्याला नफा मिळावा, जेणेकरून त्याच्या कुटुंबाचा, त्याचा उदरनिर्वाह चालावा, ही त्याची मनीषा. यातून त्याला त्यातून तो आपल्या इच्छांची तृप्तता करू शकतो. म्हणजे दुकानदारांनी काय केलं, वस्तू विकण्यासाठी आर्थिक प्रयत्न केले. शेतकऱ्यांनी शेतात काम करून धान्याचे उत्पादन केले. वकील कोर्टात खटले चालवतात, त्या प्रयत्नातून त्यांना उत्पन्न मिळते. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात, त्यातून त्यांना उत्पन्न मिळते. मानवाचे हे सर्व दैनंदिन प्रयत्न हे आपल्या परिचयाचे आहेत. म्हणूनच मार्शल यांची व्याख्या ही समजण्यास सोपी आहे. त्यांनी काय म्हटलं, जीवनाच्या सामान्य व्यवहारात गुंतलेल्या मानवाच्या आर्थिक प्रयत्नांची. म्हणून मार्शल यांची व्याख्या ही आर्थिक प्रयत्नांचा अभ्यास करते. मग जीवनाच्या सामान्य व्यवहारात गुंतलेला मानव कोण,
मग तो दुकानदार असू शकतो, दूधवाला असू शकतो, शेतकरी असू शकतो, केमिस्ट असू शकतो, ग्रोसर असू शकतो किंवा टीचर शिक्षक असू शकतो, लॉयर असू शकतो, एनिबडी एल्स, कोणीही पण तो असू शकतो. आणि प्रत्येक व्यक्ती आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तू मिळवण्यासाठी आर्थिक प्रयत्न करत असतो, म्हणजेच गरजांच्या पूर्ततेसाठी आर्थिक प्रयत्न करत असतो. आणि याचा विचार मार्शल यांच्या व्याख्येतून स्पष्ट होतो. म्हणून मार्शलची व्याख्या ही आपल्या परिचयाची, समजण्याला सोपी आहे असा हा गुण त्या व्याख्येमध्ये असलेला दिसून येतो. दुसरा जो गुण आहे तो आहे अर्थशास्त्राचा उद्देश हा मानवी कल्याण आहे. मार्शल यांनी धन किंवा संपत्ती हा मुद्दा कोणी महत्त्वाचा मांडला? ॲडम स्मिथ यांनी. मार्शल यांनी कोणता मुद्दा महत्त्वाचा मांडला? मानवी कल्याण. धन किंवा संपत्ती हे साधन असून त्याला साध्याचा दर्जा देणे योग्य नाही. आणि साध्य आणि साधन यात गफलत करू नका. साध्य म्हणजे गरजा आणि साधन म्हणजे गरजा पूर्ण करणारे साधन. मग संपत्ती काय आहे? तर संपत्ती हे आपल्या गरजा पूर्ण करणारे एक साधन आहे, साध्य नाही. म्हणून अशी विचारसरणी त्यांनी अर्थशास्त्राला दिली आणि त्या आधारावर अर्थशास्त्रातील विविध नियमांची मांडणी केली. त्यांच्या मते अर्थशास्त्राचा उद्देश हा मानवी कल्याण आहे. प्रत्येक व्यक्ती दैनंदिन जीवनात जे प्रयत्न करतो ते स्वकल्याणासाठी करतो. शेतकरी शेतात शेतीचे उत्पादन करतो, त्यातून त्याला इतर लोकांना धान्याचा पुरवठा करावा लागतो, परंतु स्वतःचे कल्याणसुद्धा करावे लागते. म्हणून त्यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राला जन्म दिला असे म्हटले जाते. अर्थशास्त्र हे मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. अर्थशास्त्राचा विषय हा धन किंवा संपत्ती नसून मानवी कल्याण आहे असे मत त्यांनी सर्वप्रथम मांडले. म्हणजेच अर्थशास्त्राचा उद्देश मानवी कल्याण आहे हा त्यांच्या व्याख्येचा गुण किंवा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. तिसरा गुण त्यांच्या व्याख्येचा हा आहे, अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. मार्शलने अर्थशास्त्राला समाजाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हटले आहे. कारण जे आर्थिक प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती आहेत, ह्या व्यक्ती कुठे राहतात? समाजात. समाजाच्या बाहेर राहणाऱ्या, एकाकी जीवन जगणाऱ्या व्यक्तींचा यात अभ्यास केला नाही. कारण म्हणून अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे असे म्हटले जाते. आर्थिक प्रयत्न आणि समाजात राहणाऱ्या व्यक्ती आणि समाजाच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्ती या दोन्ही व्यक्तींद्वारे झालेल्या आर्थिक प्रयत्नांचा विचार मार्शल यांनी केला किंवा नाही या आधारावरच त्यांच्या व्याख्येचे गुण ठरतात. यामध्ये ट्विस्ट हे आहे की मार्शल यांच्या व्याख्येचा हा दोषसुद्धा झाला. कारण की जरी व्यक्ती हा समाजाच्या बाहेर राहत असेल आणि तो आर्थिक क्रिया करत असेल तर त्याच्या आर्थिक क्रियांकडे दोष देणे योग्य नाही असे सुद्धा विचार प्रतिध्वनित झालेले पुढच्या काळात तुम्हाला दिसून येतील जेव्हा आपण अर्थशास्त्राचे दोष अभ्यासू. मार्शलच्या अर्थशास्त्राच्या व्याख्येचे दोष अभ्यासू. मानवाच्या आर्थिक प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र. पहा, प्रत्येक व्यक्ती हा आर्थिक प्रयत्न करतो हे आपण दुकानदार, शेतकरी, वकील, शिक्षक यांच्या उदाहरणावरून अभ्यासलं. या आर्थिक प्रयत्नांचा उद्देश हा धनसंपत्ती मिळवणे हा आहे. त्यातून तो संपत्ती मिळवतो, त्याच्या लाभासाठी तो काम करत असतो. गाणे म्हणणाऱ्याला किंवा कलाकाराला त्याच्या कलेचे प्रदर्शनाचे पैसे मिळतात, ते सुद्धा आर्थिक प्रयत्न असतात. परंतु काही कामे अशी असतात जी उपकाराच्या भावनेतून केली जातात, परोपकाराच्या भावनेतून केली जातात किंवा प्रेमापोटी केली जातात, आत्मीयतेच्या भावनेतून केली जातात. त्यांना अनार्थिक प्रयत्न असे म्हणतात. आणि जे प्रयत्न हे आर्थिक असतात, म्हणजे गायकाने गायलेले गाणे, शिक्षकाने शिकवलेली विद्यार्थ्यांना शिकवणे, हे प्रयत्न आर्थिक प्रयत्न आहेत. मग अनार्थिक म्हणजे प्रेमापोटी किंवा वात्सल्यापोटी, परोपकाराच्या भावनेतून केलेल्या प्रयत्नांचा अभ्यास अर्थशास्त्रात होत नाही, तर आर्थिक प्रयत्नांचा अभ्यास अर्थशास्त्रात होते असे मार्शल यांनी आपल्या व्याख्येतून स्पष्ट केले आहे. भौतिक सुखाच्या साधनावर भर हा सुद्धा मार्शलच्या व्याख्येचा एक महत्त्वपूर्ण गुण आहे. अर्थशास्त्राचा उद्देश मानवी कल्याण असून ते भौतिक सुखाच्या साधनाद्वारे साध्य केले जाते असे मार्शल यांनी असे म्हटले आहे. आपल्या घरी TV, रेफ्रिजरेटर, चांगली गाडी ह्या गोष्टी असणे प्रत्येक व्यक्तीला चांगलं वाटते. त्याच्यातून त्या व्यक्तीला, त्या कुटुंबाला काय होते? कल्याणाची प्राप्ती होते, प्रतिष्ठा वाढते समाजामध्ये. मग ही जी साधने आहे, आपल्या घरी असणारी प्रतिष्ठेची साधने आपण ज्याला म्हणू, याला भौतिक सुखाची साधने असे म्हणतात.
आणि ह्या भौतिक सुखाच्या साधण्याच्या माध्यमातून मानवी कल्याण साध्य होते. भौतिक साधनांचे भौतिक आणि अभौतिक असे वर्गीकरणसुद्धा त्यांनी केले, काही दृश्य काही अदृश्य, परंतु यापैकी भौतिक साधनांचाच विचार मार्शल यांनी केला. अशा प्रकारे मार्शल यांच्या व्याख्येचे गुण असलेले दिसून येतात, जे की आपण सविस्तरपणे पाहिले. यामध्ये ही व्याख्या समजण्यास सोपी आहे. दुसरा, अर्थशास्त्राचा उद्देश मानवी कल्याण आहे. तिसरं, अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. चौथा, अर्थशास्त्र हे भौतिक सुखाचा विचार करणारे शास्त्र आहे. आणि अर्थशास्त्रामध्ये आर्थिक प्रयत्नांचा विचार केला जातो. आर्थिक प्रयत्नांचा विचार केला जातो. यानंतर मार्शलची व्याख्या जी आहे याच्यावर काही टीकासुद्धा करण्यात आल्या. त्याच्यात काही दोषसुद्धा आढळून आले. हे दोष नक्कीच गुणांपेक्षा जास्त आहेत. आपण 5 गुण पाहिले, परंतु दोष हे 10 आहे. दैनंदिन जीवनातील सामान्य व्यवसाय असा शब्दप्रयोग मार्शल यांनी आपल्या व्याख्येत केला आहे. परंतु दैनंदिन व्यवसाय म्हणजे कोणते व्यवसाय याचं वर्गीकरण त्यांनी केलं नाही. कल्याणाच्या कल्पनेवर भर दिला आहे, परंतु कल्याण ही एक इथे पुन्हा दिला आहे खाली, कल्याण ही व्यक्तिसापेक्ष संकल्पना आहे. कल्याणाच्या कल्पनेवर भर. मग व्यक्तिसापेक्ष तर प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या गोष्टीतून कल्याण प्राप्त होते किंवा त्याचं समाधान होते. मग अशावेळी सर्वच प्रकारच्या कल्याणाचा विचार जर अर्थशास्त्र करत बसलं तर अर्थशास्त्राची व्याप्ती मोठी होईल किंवा अर्थशास्त्राचा पाया चुकेल, अशी टीका त्याच्यावर करण्यात आली. भौतिक सुखाच्या साधनांचा विचार करताना अभौतिक गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण बऱ्याच गोष्टी ह्या अभौतिक असल्या तरी ती आपली संपत्ती मानल्या जातात. अतिविस्तृत व्याख्या अशी सुद्धा टीका त्यांच्या व्याख्येवर केल्या गेली. मानवाच्या आर्थिक प्रयत्नांचा विचार करताना जर अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे, तर मग अर्थशास्त्रामध्ये आर्थिक प्रयत्नांसाठी कार्य करणाऱ्या सर्व व्यक्तींचा विचार का करण्यात आला नाही, अशा प्रकारच्या अनेक टीका त्यांच्या अर्थशास्त्राच्या व्याख्यावर झाल्या. संदिग्ध व्याख्या अशी सुद्धा टीका झाली. आणि तुम्ही जर कल्याणकारी अर्थशास्त्राचे भरवशावर अर्थशास्त्राची मांडणी केली तर तुम्ही वेलफेअरची मोजणी कशी कराल, मापन कसे कराल? उपयोगिताबाबतही पुढे आपल्याला येणारच आहे अभ्यासासाठी. उपयोगितेचे मापन करता येत नाही. अशा वेळेस त्या मोठी गफलत होण्याची शक्यता असते. तर याबाबत आपण सविस्तर विचार करू. दैनंदिन जीवनातील सामान्य व्यवसाय. मार्शलच्या व्याख्येमध्ये अर्थशास्त्रात दैनंदिन जीवनातील सामान्य व्यवसायाचा अभ्यास केला आहे, परंतु दैनंदिन जीवनातील सामान्य व्यवसाय कोणते याचं स्पष्टीकरण नाही. दैनंदिन जीवनातील सामान्य व्यक्तीचे व्यवसाय म्हणजे दिनचर्या का, असा अर्थ निघाला तर तो चुकीचा होईल. हा दोष असला तरी हा दोष विशेष महत्त्वाचा नाही, कारण दैनंदिन व्यवसाय म्हणजे आपल्या गरजांच्या पूर्तीसाठी केले जाणारे प्रयत्न होत. कल्याणाच्या कल्पनेवर भर. मी तुम्हाला सांगितलं, कल्याण ही इथे आपला पुन्हा दुसरा मुद्दा आहेच खाली. कल्याण ही व्यक्तिसापेक्ष संकल्पना आहे. मार्शल यांनी सर्वप्रथम कल्याणाचा वापर केला. कल्याण हा शब्दप्रयोग अर्थशास्त्रामध्ये आणला, त्यांच्या व्याख्येचा गौरव करण्यात आला, परंतु या मानवी कल्याण म्हणजे नेमके काय याचे उत्तर मार्शलला देता आले नाही. उदाहरणार्थ, छोट्या मुलांना गोड पदार्थ खाण्यात त्यांचं कल्याण वाटते, म्हाताऱ्यांना ईश्वर भक्तीमध्ये त्यांचं कल्याण वाटते. अशावेळी कल्याणाचा अर्थ हा वेगवेगळ्या वयात व्यक्तिपरत्वे वेगवेगळा असतो. त्यामुळे ही आर्थिक क्रिया तर झाली नाही ना. यामुळे अर्थशास्त्राचा डोलारा हा आर्थिक कल्याणाच्या संकल्पनेवर उभारणे योग्य नाही, अशी टीका केली जाते. त्यानंतर जी टीका किंवा दोष त्यांच्या व्याख्येमध्ये आहे तो आहे मानवाच्या फक्त आर्थिक प्रयत्नांचा अभ्यास. मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी जे आर्थिक प्रयत्न जे आपण पाहिले, शेतकरी, दुकानदार यांचे आर्थिक प्रयत्न यांचा अभ्यास केला, परंतु टीकाकारांनी नेमका हाच दोष सांगितला की काही गोष्टी अनार्थिक प्रयत्नांमुळे सुद्धा होतात. उदाहरणार्थ, एखादा कलाकार जो आहे तो स्वतःचे गाणे म्हणतो किंवा वाद्य वाजवतो, हे त्याचे आर्थिक प्रयत्न झाले स्वतःचे, परंतु त्यामुळे इतरांना समाधान मिळते. मग इतरांना समाधान मिळते, इतरांसाठी ती अनार्थिक क्रिया असली तरी त्यातून त्यांना मिळणारे कल्याण याचा विचार मार्शल यांनी केला नाही, अशी टीका केली जाते.
मार्शलच्या व्याख्येचा दोष असा एक आहे की भौतिक सुखाच्या साधनावर भर. त्यांनी केवळ भौतिक सुखाच्या साधनावर भर दिला, अभौतिक सुखाच्या साधनांकडे दुर्लक्ष केले. हा आक्षेपार्ह मुद्दा आहे, कारण मानवी कल्याण अभौतिक सुखाच्या साधनांमुळे सुद्धा होते. उदाहरणार्थ, आईने जर आपल्या मुलाची सेवा केली तर आईला सुद्धा चांगलं वाटते आणि मुलाला सुद्धा त्याच्यातून चांगली ऊर्जा मिळते. या दोघांतून मिळणाऱ्या या कल्याणाचा विचार मार्शल यांनी केला नाही. मार्शलची व्याख्या ही वर्गीकरणात्मक आहे. भरपूर वर्गीकरण केले मार्शल यांनी. कोणते केले तर आर्थिक प्रयत्न, अनार्थिक प्रयत्न, सामान्य व्यवसाय, असामान्य व्यवसाय, भौतिक सुख, अभौतिक सुख, असे वर्गीकरण त्यांनी आपल्या व्याख्येमध्ये समाविष्ट केले. त्यामुळे मार्शल यांची व्याख्या ही वर्गीकरणात्मक झाली, अशी टीकाकारांनी केली. अति विस्तृत व्याख्या. मार्शलची व्याख्या ही लांबलचक आहे, मोठी आहे. ती लक्षात ठेवण्यासाठी, अभ्यासण्यासाठी कठीण आहे. परंतु असे असले तरी त्यातले शब्द आपल्या ओळखीचे आहेत. अर्थशास्त्र हे एक मानवी शास्त्र आहे. अर्थशास्त्राला सामाजिक शास्त्र असं मार्शल यांनी म्हटलं. समाजाच्या बाहेर एकांतात राहणाऱ्या साधू संन्याशांच्या आर्थिक व्यवहाराचा अभ्यास न करण्याची चूक त्यांनी केली आहे. साधू संन्यासांकडे पैसे असतात, ते सुद्धा पैसे मिळवतात किंवा त्यांच्याजवळ संपत्ती असते. मग त्या संपत्तीचा विचार जर केला नाही तर संपत्तीचा एक मोठा प्रवाह अर्थव्यवस्थेतून बाहेर पडेल. कल्याण ही व्यक्तिसापेक्ष संकल्पना आहे. हा मुद्दा तर महत्त्वाचाच आहे, कारण कल्याण हे व्यक्तिपरत्वे वेगवेगळं असते. आपण लहान मुलांचं आणि म्हाताऱ्यांचं उदाहरण पाहिलं, परंतु काही व्यक्तींना मादक पदार्थांच्या सेवनातून कल्याण प्राप्त होते. अशा प्रकारे जर कल्याणाचा विचार केला तर अर्थशास्त्राची इमारत फक्त कल्याण या शब्दावर उभे करणे योग्य नाही. मार्शल यांच्या व्याख्येतील मानवी व्यवहार, भौतिक कल्याण ह्यांचे शब्दाचे अर्थ स्पष्ट होत नाही. त्यामुळे व्याख्या काय झाली, संदिग्ध झाली आहे. आणि कल्याणाचे मोजमाप हे अशक्य आहे, कारण कल्याण ही एक मानसिक, मनोनिष्ठ संकल्पना आहे. त्यामुळे तिचे मोजमाप करता येत नाही. अशा प्रकारे मार्शलच्या व्याख्येचे दोष आहेत. ॲडम स्मिथची जी व्याख्या आहे, ही ॲडम स्मिथ अर्थशास्त्राचे जनक आहे. त्यांनी सर्वप्रथम अर्थशास्त्राचा विचार केला. त्यामुळे ॲडम स्मिथचे अर्थशास्त्रातील स्थान हे अबाधित आहे. परंतु मार्शल यांनी सुद्धा अर्थशास्त्राला एक वेगळा विचार देऊन अर्थशास्त्राची एक वेगळी व्याख्या मांडली. या ठिकाणी आपला अर्थशास्त्राच्या ॲडम स्मिथ आणि मार्शल यांच्या व्याख्या संपल्या. यानंतरच्या पिरियडमध्ये आपण रॉबिन्स यांच्या व्याख्यांकडे वळणार आहोत. तोपर्यंत थांबूया. थँक्यू.